कुदळवाडीत पुन्हा निम्म्या रात्री बुलडोझर चालला। वेळ 2 ते 3च्या आसपासची। जवळपास 3 ते 4 मशिदी पाडल्या गेल्या, त्यात काही मंदिरही पाडली गेली। चर्चा या विषयाची नाहीये की कुदळवाडीमध्ये बुलडोझर चालला। चर्चा या विषयाची आहे की भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दुसऱ्यांदा रिस्क कशी घेतली। म्हणजे थोडा बॅकलॉग तपासला तर मागच्या वर्षी 7 फेब्रुवारी 2025 ला अशाच पद्धतीने कुदळवाडीमध्ये बुलडोझर चालला। जवळपास हजारो लघु उद्योग निघून गेले, अनेक अतिक्रमणे काढले, अनेक लोकांचा रोजगार गेला। चर्चा झाली तिथे बांगलादेशी रोहिंगे होते, मात्र त्यांना जागा देणारे हिंदू होते आणि त्या लोकांचाही रोजगार गेला। महेश लांडगेंना ट्रोलिंगचे धनी व्हावे लागले। महेश लांडगेंवरती प्रश्नांची बरसात सुरू होती। महेश लांडगेंवरती अनेक प्रश्न उपस्थित होत होते। महेश लांडगे हे सर्व अँगलने त्यावेळी घेरले गेले होते। तरीही पुन्हा कुदळवाडीत 1 वर्षानंतर पुन्हा त्याच पद्धतीची कारवाई करणं, याचाच अर्थ महेश लांडगे सध्या कुणालाही घाबरत नाहीत। महेश लांडगेंचा भोसरीपुरता लिमिटेड असणारा ॲक्सेस हळूहळू करून पिंपरी चिंचवडमध्ये विस्तारला आणि आता हळूहळू करून पुण्यातही विस्तारताना दिसतोय। मी पुन्हा सांगते की एका आमदाराला निवडून यायचं असेल तर त्याला अगोदर त्याची वोट बँक सेव्ह करावी लागते। सगळेचे सगळेच हिंदू मतं आपल्याकडे येतील असं नाही, त्यामुळे जरी विरोध असला तरी मुस्लिम समाजाला धरून राहावं लागतं। मात्र महेश लांडगेंनी उघड मुस्लिम समाजाविरोधात घेतलेली भूमिका सांगते की महेश लांडगे आता पूर्णतः हिंदू वोट बँकवरतीच डिपेंड आहेत। मग फक्त हिंदू, मुस्लिम, बांगलादेशी आणि रोहिंगे करून महेश लांडगे भोसरी आणि पिंपरी चिंचवडमध्ये पकड मिळवतात का? तर तसंही नाहीये। थोडा स्थानिक लेवलवरून आढावा घेतला तर त्या ठिकाणी विकास कामं सुद्धा तितके जोरात सुरू आहे। म्हणजे ज्यांना हिंदू मुस्लिम या विषयामध्ये इंटरेस्ट नाहीये त्या लोकांसाठी विकास कामांचा मुद्दा हा महेश लांडगेंनी तयार ठेवला आणि त्या लेवलचं पिंपरी चिंचवड डेव्हलपही होतंय। आता या सगळ्या भूमिकांमध्ये प्रश्न असा पडतो की एखादी स्ट्रॉंग भूमिका घ्यायची असेल किंवा मग प्रवाह विरुद्ध जायचं असेल तर कुणाचा तरी आशीर्वाद महत्त्वाचा असतो। नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे जे भूमिका घेत आहेत यांना जर यांच्या नेत्यांनी सपोर्ट केला नाही तर ही भूमिका खूप काळ तग धरत नाही। संग्राम जगतापांचंच उदाहरण घ्यायचं ठरलं तर संग्राम जगतापांच्या भूमिकेसोबत अजित पवारांची भूमिका ही विसंगत होती आणि त्यामुळे संग्राम जगतापांना हवा तसा पक्षाचा वरून ॲक्सेस मिळाला नाही। या उलट महेश लांडगेंसोबत पिंपरी चिंचवडमध्ये घडतंय। मुस्लिम समाजाविरोधात किंवा बांगलादेशी रोहिंग्यांविरोधात घेतलेली भूमिका असो, कुदळवाडीतील अतिक्रमण विरोधी कारवाई असो किंवा मग आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये महेश लांडगेंनी घेतलेला स्टँड असो, या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने घडतात। पुण्यामध्ये आपल्याला ठोक 4-2 आमदारांची नावं ठळकपणे माहिती असतील, पण महेश लांडगेंचं नाव सांगण्यासाठी आता वेगळी काही अशी ओळख जोडावी लागत नाही। फक्त महेश लांडगे म्हटलं तरी पिंपरी चिंचवड डोळ्यासमोर येतं। अर्थ सांगतोय की नेता होण्याची जी परीक्षा असती ती परीक्षा आता महेश लांडगे पास झालेत। पण हे नेमकं घडलं कसं, चौकटीत बसवलं गेलं कसं, याची स्ट्रॅटर्जी आखली गेली कशी आणि याला देवेंद्र फडणवीसांनी मोहर लावली कशी, यावर आधारित आजचा हा व्हिडिओ। भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या बदलत्या राजकीय इमेज आणि ब्रँड हा हिंदुत्वाचा एक अत्यंत जबरदस्त अँगल ठसठशीतपणे उमटताना दिसतो। आपण काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे ते समजून घेऊयात की महेश लांडगे लीडरच्या भूमिकेत कसे चाललेत। पहिलं, लँड जिहादचा नॅरेटिव्ह। आमदार महेश लांडगे यांनी गेल्या काही काळापासून विधानसभेत आणि सार्वजनिक पातळीवर कुदळवाडीचा मुद्दा लावून धरला होता। गेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुद्धा त्यांनी कुदळवाडी हे अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे आश्रयस्थान बनल्याचा थेट आरोप केला होता। महेश लांडगे यांनी उघडपणे लव जिहाद, लँड जिहाद आणि वोट जिहाद यांसारख्या विषयांवरती आवाज उठवला। परिणाम स्वरूप कुदळवाडीमध्ये बुलडोझर चालला। कुदळवाडीतील अनधिकृत मशिदी आणि मदरसे हे देश विघातक शक्तींना बळ देणारे आहेत अशी उघड भूमिका घेत महेश लांडगे यांनी स्वतःला एक आक्रमक हिंदुत्ववादी नेता म्हणून प्रोड्यूस करण्यास सुरुवात केली। दुसरं ठोस कारण, देवाभाऊंचा भक्कम पाठिंबा। महेश लांडगे यांना वेळोवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मिळालेलं राजकीय बळ
हे अत्यंत महत्त्वाचं ठरलं. महेश लांडगे आणि फडणवीस यांचे राजकारणामध्ये उत्तम संबंध राहिले. कुदळवाडीत जेव्हाही मोठी कारवाई होते तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गृह विभागाकडूनच आमदार महेश लांडगे यांना पूर्ण सपोर्ट करण्यात येत असतो. आणि देवेंद्र फडणवीसांचा थेट वरद हस्त लांडगेंवर असल्यानं या बॅकअपमुळेच धार्मिक तेढ निर्माण झाली तरी सुद्धा महेश लांडगे सर्वांना पुरून उरतात हे आपण अनेकदा पाहिलंय. महेश लांडगे यांनी स्वतः या कारवाईबद्दल हे देवाभाऊंचे सरकार आहे, चुकीच्या कामाला थारा मिळणार नाही असं म्हणत फडणवीसांचे आभार सुद्धा मानले होते. तिथेच प्रश्न तयार झाला होता की महेश लांडगेंना बॅकअप नेमकं पुरवतंय कोण? फडणवीसांच्या बुलडोझर पॅटर्नला पिंपरी चिंचवडमध्ये राबवण्याची जबाबदारी ही महेश लांडगेंनी यशस्वीपणे पेलली आहे आणि हे देवेंद्र फडणवीसही पाहतात. 3. पहाटे कारवाई आणि दुपारी रायगडवारी. 9 जूनच्या मध्यरात्री मशिदींवरती पालिकेचा बुलडोझर चालवला जात असताना प्रशासकीय पातळीवरती प्रचंड तणाव होता. परंतु ही कारवाई पूर्ण होताच आमदार महेश लांडगे यांनी दुपारी थेट हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड गाठत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. हे प्रतिकात्मक राजकारण बरंच काही सांगून गेलं. आपण केवळ विकासासाठी नाही तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लढाई लढत आहोत हाच मेसेज जो आहे तो महेश लांडगेंनी थेट रायगड गाठून आपल्या मतदारांपर्यंतही पोहोचवला आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रापर्यंत सुद्धा पोहोचवला. चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे धार्मिक समतोलाचं राजकारण. या कारवाईमध्ये केवळ मशिदीच नाही तर काही अनधिकृत हिंदू मंदिरही पाडण्यात आली आहे. यावर महेश लांडगे यांनी अत्यंत हुशारीने राजकीय समतोल साधला. त्यांनी हिंदू स्थळे पाडल्याबद्दल खंत व्यक्त केली, पण देशाच्या सुरक्षेसाठी आणि कायद्याच्या चौकटीसाठी ते आवश्यक असल्याचं सांगत त्या मंदिरांना अधिकृत जागेवर पुन्हा सन्मानाने स्थापित करण्याची घोषणा सुद्धा केली. म्हणजे हिंदू मतदारांचा जो रोष आहे तो टाळला आणि आपली कट्टर हिंदुत्ववादी ही प्रतिमा अधिकच गडद केली. कुदळवाडीतील मध्यरात्रीची बुलडोझर ॲक्शन केवळ अतिक्रमण हटाव मोहीम राहिलेली नाही. पिंपरी चिंचवड आणि विशेषतः भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुती आणि भाजपची पकड मजबूत करण्यासाठी सुद्धा हा एक मोठा राजकीय जुगार असल्याचं सुद्धा राजकीय विश्लेषकांना वाटतं. विरोधक या कारवाईवरती राजकीय सूडबुद्धी म्हणून टीका करत असले तरी सुद्धा जो मेसेज महेश लांडगेंना पोहोचवायचा आहे तो त्यांनी पोहोचवलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच आमदार महेश लांडगे यांनी या संपूर्ण प्रकरणाला राष्ट्रीय सुरक्षेला जोडून विरोधकांची कोंडी केलेली आहे आणि यामुळे आगामी काळातील निवडणुकांमध्ये सुद्धा महेश लांडगे यांचं हे नव हिंदुत्ववादी पर्व पिंपरी चिंचवडच्या राजकारणाची दिशा ठरवेल यात शंका नाही. मी जसं सुरुवातीला म्हटलं, महेश लांडगे ॲक्शन घेतल्यानंतर रिॲक्शन काय येईल यावरती विचार करण्यात वेळ घालत नाही. घेतलेल्या निर्णयाचे परिणाम काय होतील यावरही महेश लांडगे विचार करत नाही. आपण किती मोठ्या प्रमाणावरती टीकेचे धनी ठरणार आहोत याच्याशीही महेश लांडगेंना काही घेणं देणं नाही. अर्थ महेश लांडगे येत्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल घडवतील आणि राजकारणात चर्चेतही राहतील. कुदळवाडीच्या या कारवाईकडे तुम्ही कसं पाहता? ही फक्त कुदळवाडी पुरती केलेली कारवाई आहे की सरसगट पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांवरती बुलडोझर चालणार की कुदळवाडीसाठी काही स्पेशल ट्रीटमेंट आहे? कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.